Hello students, welcome to Praveen Academy. We are studying wave optics. तर वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण प्रॉब्लेम साठी सेपरेट व्हिडिओ बनवतोय. तर याच्यामध्ये एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि हा सेकंड व्हिडिओ आहे. तर सेकंड व्हिडिओ मध्ये आपण इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन याचे बोर्डच्या टेक्स्टबुक मधील असणारे प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. तर याच्यामध्ये थर्ड वन प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन इंटरफरन्स पॅटर्न. तर इंटरफरन्स पॅटर्न मध्ये वेव्हलेंथ साठी फॉर्म्युला W इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. W म्हणजे काय? फ्रिंज विड्थ. स्मॉल डी म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. आणि कॅपिटल डी म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ साठी फॉर्म्युला W इज इक्वल टू हा कॅपिटल डी इकडे नेला लॅम्बडा इंटू डी अपॉन स्मॉल डी. थर्ड वन डिस्टन्स ऑफ nth ब्राइट बँड फ्रॉम सेंट्रल ब्राइट बँड. म्हणजे इथं समजा सेंटरला ब्राइट बँड आहे B0 आणि या ठिकाणी n नंबरचा ब्राइट बँड आहे. तर या मधील डिस्टन्स, या डिस्टन्सला काय म्हणायचं? yn म्हणायचं. तर डिस्टन्स ऑफ nth ब्राइट बँड फ्रॉम सेंट्रल ब्राइट बँड काय फॉर्म्युला घेतोय? yn इज इक्वल टू n इंटू W इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ओके. याच्यानंतर डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड फ्रॉम सेंट्रल ब्राइट बँड. म्हणजे समजा हा सेंट्रल ब्राइट बँड आहे आणि n नंबरचा डार्क बँड आहे. तर सेंट्रल ब्राइट बँड पासून n नंबरच्या डार्क बँड पर्यंत डिस्टन्स काय फॉर्म्युला आहे? yn इज इक्वल टू n मायनस 1/2 इंटू W इज इक्वल टू n मायनस 1/2 लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी अशी व्हॅल्यू देतो. याच्या पुढे आता 5 नंबरचं पॉइंट अँग्युलर विड्थ ऑफ फ्रिंज. म्हणजे इथं डार्क बँड आणि हा डार्क बँड. तर या डिस्टन्सला काय म्हणायचं? या डिस्टन्सला काय म्हणायचं? बँड विड्थ म्हणतोय. तर बँड विड्थ न स्लिटच्या ठिकाणी केलेला अँगल म्हणजे हा डार्क बँड आणि हा डार्क बँड किंवा या बँड विड्थ न स्लिटच्या ठिकाणी केलेला अँगल, या अँगलला आपण काय म्हणतो? अँग्युलर विड्थ ऑफ फ्रिंज. काय फॉर्म्युला आहे? थीटा इज इक्वल टू W अपॉन डी. डी म्हणजे हे डिस्टन्स असतं बाबा, इथून इथपर्यंत डिस्टन्स. W म्हणजे हे समोरचं डिस्टन्स. W अपॉन डी इज इक्वल टू W अपॉन F किंवा काय घ्यायचं? लॅम्बडा अपॉन डी. याच्यानंतर अँग्युलर पोझिशन ऑफ nth ब्राइट बँड फ्रॉम सेंट्रल ब्राइट बँड. हे मागाच्या सारखं. तर या ठिकाणी स्लिट आहे, इथं ब्राइट बँड आहे B0 आणि इथं n नंबरचा ब्राइट बँड आहे. तर हा अँगल, या अँगलला काय म्हणायचं? अँग्युलर पोझिशन ऑफ nth ब्राइट बँड फ्रॉम सेंट्रल ब्राइट बँड. काय फॉर्म्युला? थीटा इन इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा अपॉन डी अशी व्हॅल्यू येते. याच्यानंतर अँग्युलर पोझिशन ऑफ nth डार्क बँड फ्रॉम सेंट्रल ब्राइट बँड. तर इथं n नंबरचा डार्क बँड आहे. तर अँग्युलर पोझिशन आपण थीटा n डॅश न देत आहे. थीटा n डॅश इज इक्वल टू n मायनस 1/2 इंटू लॅम्बडा अपॉन स्मॉल डी. यानंतर बायप्रिझम एक्सपेरिमेंटच्या बाबतीत काही फॉर्म्युले आपण पाहतोय. तर इथं स्लिट असते, बायप्रिझम, लेन्स आणि आयपीस. तर कॅपिटल डी म्हणजे काय? स्लिट आणि आयपीस मधील डिस्टन्स, या डिस्टन्सला आपण कॅपिटल डी म्हणतो. आणि वेव्हलेंथ साठी हाच फॉर्म्युला वापरायचा W इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. W म्हणजे काय? फ्रिंज विड्थ. डी म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. आणि कॅपिटल डी म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड आयपीस. फॉर मॅग्निफाईड इमेजेस म्हणजे आता बायप्रिझम आणि आयपीसच्या मध्ये लेन्स इंट्रोड्यूस करायचं आणि लेन्स जर बायप्रिझमच्या बाजूला आपण या ठिकाणी सरकवून घेतलं तर या ठिकाणी आपल्याला मॅग्निफाईड इमेजेस दिसतील. आणि यासाठी फॉर्म्युला D1 अपॉन डी इज इक्वल टू V अपॉन U असं लिहितोय. आणि फॉर डिमिनिश्ड इमेजेस आता ज्यावेळी लेन्स तुम्ही आयपीसच्या बाजूला नेता त्यावेळी काय होतं? दोन स्लिट मध्ये डिस्टन्स कमी होतं
आणि या डिस्टन्सला काय म्हणायचं, डिमिनिश्ड इमेजेस ऑफ स्लिट. तर इथं d2/d इज इक्वल टू u/v हा फॉर्म्युला वापरतो. आणि एकदा तुम्हाला d1 मिळाला, d2 मिळाला, तर स्मॉल d फाइंड आउट करू शकतो. आणि काय फॉर्म्युला घ्यायचा, √d1 इंटू d2 हा फॉर्म्युला यूज करायचा. इंटरफरन्स ऑफ लाईट मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आपण पाहतोय. तर काय दिलेलं आहे, डबल स्लिट एक्सपेरिमेंट प्रोड्युसेस इंटरफरन्स फ्रिंजेस फॉर सोडियम लाईट. सोडियम लाईटची वेव्हलेंथ दिलेली आहे 589 नॅनोमीटर दॅट आर 0.20 अपार्ट. म्हणजे काय, तर या ठिकाणी अँग्युलर सेपरेशन दिलेलं आहे. म्हणजे असं समजा हा डार्क बँड आणि हा दुसरा डार्क बँड. ओके, तर इथं हा अँगल दिलेला आहे, हा अँगल एअर मध्ये. म्हणजे हा एक्सपेरिमेंट आपण कुठं परफॉर्म करतोय, एअर मध्ये. तर या दोन फ्रिंजेस मधला अँगल दिलेला आहे. तर अँगल किती दिलेला आहे, 0.20 डिग्री अपार्ट. What is angular fringe separation if entire arrangement is immersed in water? तर हे एअर मध्ये, तर हा इंटरफरन्स म्हणजे डबल स्लिट एक्सपेरिमेंट, हाच एक्सपेरिमेंट आपण कुठं परफॉर्म करतोय बरोबर, आता वॉटर मध्ये परफॉर्म करायचा. कुठं परफॉर्म करायचा, वॉटर मध्ये. म्हणजे हाच एक्सपेरिमेंट आपण वॉटर मध्ये डीप करतोय. तर इथं वेव्हलेंथ बदलते, त्यामुळं हा अँगल बदलेल. वेव्हलेंथ बदलते त्यामुळे काय बदलेल, हा अँगल बदलेल. तर हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर इथं डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये लॅम्बडा ए 589 नॅनोमीटर, एअर मधला अँगल दिलेला आहे किती, 0.20 डिग्री. तर इथं वॉटर मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट केलं पाहिजे, वॉटर मधली वेव्हलेंथ फाइंड आउट केली पाहिजे. आणि इथं एन दिलेला आहे, एन किती आहे, 1.33 म्हणजे 4/3 इतकी व्हॅल्यू आहे. तर इथं आपण फॉर्म्युला वापरूया. एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. काय घ्यायचं, लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू, वेव्हलेंथ इन एअर डिवायडेड बाय वेव्हलेंथ इन वॉटर. तर इथं लॅम्बडा डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा ए अपॉन एन. तर आता अँग्युलर विड्थ, अँग्युलर फ्रिंज विड्थ थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युलाचा, लॅम्बडा ए अपॉन डी म्हणजे एअर मधली वेव्हलेंथ डिवायडेड बाय डी लिहितंय. डिवायडेड बाय काय लिहितंय, डी. तर आता एअर मधला अँगल आहे म्हणून काय म्हणूया, थीटा ए इज इक्वल टू लॅम्बडा ए अपॉन डी अशी व्हॅल्यू लिहिते. तर इथं डी फाइंड आउट करूया. डी इज इक्वल टू किती असेल, लॅम्बडा ए अपॉन थीटा ए. आता तिसरा फॉर्म्युला वापरायचा, थीटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन डी असा फॉर्म्युला आहे. पण वॉटर मध्ये काय फॉर्म्युला होईल, थीटा डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा डब्ल्यू अपॉन स्मॉल डी. तर इथं वॉटर मधला अँगल थीटा डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा डब्ल्यू अपॉन स्मॉल डी. तर आता लॅम्बडा डब्ल्यू ची व्हॅल्यू माहित आहे. लॅम्बडा डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे, लॅम्बडा ए अपॉन एन. आणि स्मॉल डी ची व्हॅल्यू माहित आहे. स्मॉल डी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, लॅम्बडा ए अपॉन थीटा ए. हा डी इकडे आणलेला आहे. तर इथं काय होतं बरोबर, आता लॅम्बडा ए ला लॅम्बडा ए कॅन्सल आणि हा थीटा ए कुठे येईल, न्यूमरेटर मध्ये, थीटा ए अपॉन एन. थीटा ए किती आहे बरोबर, एअर मधला अँगल 0.20 डिग्री डिवायडेड बाय 4/3. तर 4/3 म्हणजेच काय असेल, 3/4. तर इथं 0.20 इंटू 3 किती व्हॅल्यू मिळते, 0.60 अपॉन 4 म्हणजेच किती अँगल मिळेल, 0.15 डिग्री. म्हणजे डबल स्लिट एक्सपेरिमेंट हा एअर मधून कुठे डीप करायचा, वॉटर मध्ये. तर अँगल कमी होता. ओके, हिअर वी सी सेकंड प्रॉब्लेम. डबल स्लिट एक्सपेरिमेंट दिलेला आहे. ओके, double slit arrangement, slits are separated by distance equal to 100 times wavelength of light passing through the slit. म्हणजे काय, हा सोर्स S1 हा सोर्स S2 दोघांच्या मधलं डिस्टन्स D. हे डिस्टन्स कुणा इतकं दिलेलं आहे, 100 टाइम्स वेव्हलेंथ इतकं दिलेलं आहे. म्हणजे स्मॉल d इज इक्वल टू 100 इंटू लॅम्बडा दिलेला आहे. पुढं, what is the angular separation in radians between central maximum and adjacent maximum. म्हणजे इथं काय विचारलेलं आहे त्यांनी,
सेंट्रल मॅक्सिमम आणि याच्यानंतरचा पहिला मॅक्सिमम या दोघांनी या ठिकाणी केलेला अँगल फाइंड आउट करायचा आहे थिटा. ओके. आणि पुढं व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्सिमा, या दोघांच्या मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे फ्रिंज विड्थ फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्सिमा ऑन अ स्क्रीन 50 सेंटीमीटर फ्रॉम स्लिट्स. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल डी दिलेला आहे. कॅपिटल डी किती दिलेलं आहे? 50 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर त्यावेळी डब्ल्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर इथं अँग्युलर सेपरेशन साठी फॉर्म्युला थिटा इज इक्वल टू काय लिहायचं? लॅम्बडा अपॉन डी. तर लॅम्बडा अपॉन डी ची व्हॅल्यू किती आहे बाबर? 100 इंटू लॅम्बडा. लॅम्बडाला लॅम्बडा कॅन्सल. 1 अपॉन 100. 1 अपॉन 100 म्हणजेच किती व्हॅल्यू मिळते? 0.01 रेडियन. याच्यानंतर डब्ल्यू साठी फॉर्म्युला लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तर इथं लॅम्बडा अपॉन डी घेतो मी. इथं लॅम्बडा अपॉन डी सेपरेट घेतलं, लॅम्बडा अपॉन डी. तर लॅम्बडा अपॉन डी ची व्हॅल्यू आपण किती घेऊ शकतोय? 1/100 इंटू डी किती घ्यायचा? 50 सेंटीमीटर. म्हणजे सोर्सेस आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स 50 आहे. 50 अपॉन 100 म्हणजे किती असेल? 1/2. 1/2 म्हणजे किती? 0.5 सेंटीमीटर. डी सेंटीमीटर मध्ये आहे, म्हणून हा किती मिळेल? कशामध्ये मिळेल आपल्याला? सेंटीमीटर मध्ये मिळेल. तर इथं बँडविड्थ किती मिळते बाबा? 0.5 सेंटीमीटर. या ठिकाणी बायप्रिझम एक्सपेरिमेंटचा प्रॉब्लेम आहे. काय सांगितलेलं आहे? हे दोन सोर्सेस मधून लाईट इन्सिडेंट करतोय. किती लाईट इन्सिडेंट करतोय? 6000 अँगस्ट्रॉमची. तर बँडविड्थ किती मिळते? 0.32 mm. म्हणजे लाईट 6000 अँगस्ट्रॉमला बँडविड्थ किती मिळते? 0.32 mm. आता लाईट चेंज करतोय. लाईट आपण कोणती इन्सिडेंट करतोय? 4800 अँगस्ट्रॉमची. म्हणजे 6000 च्या ऐवजी 4800 अँगस्ट्रॉमची लाईट इन्सिडेंट करायची. तर या ठिकाणी बँडविड्थ फाइंड आउट करायची, म्हणजे इथला बँडविड्थ फाइंड आउट करायचा. म्हणजेच कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची? W2 ची. आणि यांनी असं विचारलेलं आहे, तर दोघांच्या बँडविड्थ मधला फरक किती असेल? म्हणजे इथला W1 मायनस W2 हा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. तर आता या ठिकाणी W साठी फॉर्म्युला आपल्याला काय फॉर्म्युला आहे? लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तर पहिल्या लॅम्बडा 1 वेव्हलेंथ साठी W1 इज इक्वल टू लॅम्बडा 1 इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आणि लॅम्बडा 2 साठी काय लिहायचं? W2 इज इक्वल टू लॅम्बडा 2 इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तर आता 2 नंबरच्या इक्वेशनला 1 नंबरने डिवाइड करतोय. म्हणजे काय आलं बघा प्रथम? W2 अपॉन W1 इज इक्वल टू लॅम्बडा 2 इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी डिवायडेड बाय लॅम्बडा 1 इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तर इथं कॅपिटल डी ला कॅपिटल डी, स्मॉल डी ला स्मॉल डी कॅन्सल. तर काय येते व्हॅल्यू? लॅम्बडा 2 अपॉन लॅम्बडा 1. W2 अपॉन W1 इज इक्वल टू लॅम्बडा 2 अपॉन लॅम्बडा 1. तर आता W1 तिकडे नेते, म्हणजे काय झालं? लॅम्बडा 2 अपॉन लॅम्बडा 1 इज इंटू W1. तर लॅम्बडा 2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय 4800 अपॉन 6000. तर इथं 2 0 ला 2 0 कॅन्सल. तर इथं 48 अपॉन 60 12 न भाग घालवते. 12 चौक 48, 12 पंचे 60. म्हणजे किती व्हॅल्यू मिळते? 4/5 इंटू 0.32. तर इथं 4 इंटू 0.32 किती येते प्रॉडक्ट? 1.28 अपॉन 5. तर ही व्हॅल्यू किती मिळते? 0.256 mm. तर आता चेंज इन फ्रिंज विड्थ म्हणजे W1 मायनस W2. W1 किती आहे बरोबर? 0.32. 0.32 असं लिहिलं तर चालेल. 0.320 मायनस 0.256. तर या व्हॅल्यू मधून ही व्हॅल्यू वजा केली तर किती येते व्हॅल्यू? 0.064 mm. तर इतकी व्हॅल्यू मिळेल चेंज इन फ्रिंज विड्थ. जर वेव्हलेंथ लॅम्बडा 1 च्या ऐवजी किती ठेवायची? लॅम्बडा 2 ठेवायची. तर चेंज इन फ्रिंज विड्थ इतकी मिळते 0.064 mm. तर या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे ते शॉर्ट मध्ये मी सांगतोय. बायप्रिझम एक्सपेरिमेंट दिलेला आहे.
बायप्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये स्लिट आणि आयपीस या दोघांच्या मधील डिस्टन्स 1.2 मीटर आहे. किती आहे? 1.2 मीटर. 1.2 मीटर म्हणजे 120 सेंटीमीटर. याच्यानंतर Y20 दिलेला आहे, म्हणजे काय? सेंट्रल ब्राईट बँड आणि 20 नंबरचा ब्राईट बँड या दोघांच्या मधील डिस्टन्स, या डिस्टन्सला काय म्हणायचं? Y20 म्हणायचं. तर Y20 ची व्हॅल्यू 0.4 सेंटीमीटर दिलेले आहे. किती दिलेले? 0.4 सेंटीमीटर. यानंतर त्याने काय केलेलं आहे? बायप्रिझम आणि आयपीसच्या मध्ये लेन्स प्लेस केलेला आहे. लेन्स किती डिस्टन्स वरती ठेवलेला आहे? 90 सेंटीमीटर वरती ठेवलेला आहे. आता वापरता हे जर 90 सेंटीमीटर तर हे किती असेल? 30 सेंटीमीटर, कारण हे टोटल डिस्टन्स किती आहे? 120 सेंटीमीटर. म्हणजे हे जर 90 असेल तर हे किती घ्यायचं? 30 घ्यायचं. तर त्यावेळी मॅग्निफाईड इमेजेस मधील डिस्टन्स मिळतं. तर मॅग्निफाईड इमेजेस मधील डिस्टन्स किती मिळालेला आहे? 0.9 सेंटीमीटर मिळालेला आहे. आणि मग काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? वेवलेंथ ऑफ लाईट यूज फाइंड आउट करायचे. तर या ठिकाणी पहिला फॉर्म्युला वापरतोय, Y20 इज इक्वल टू 20 इंटू डब्ल्यू. ऍक्च्युअली आपल्याला असा फॉर्म्युला आहे, yn इज इक्वल टू n इंटू डब्ल्यू, म्हणजे डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड. काय फॉर्म्युला? yn इज इक्वल टू n इंटू डब्ल्यू. तर Y20 म्हणजे किती घ्यायचा? 20 इंटू डब्ल्यू. तर इथं Y20 ची व्हॅल्यू किती आहे बाबा? 0.4. 20 इंटू डब्ल्यू. डब्ल्यू इज इक्वल टू 0.4 अपॉन 20. तर मी इथं काय करतो? 2 पॉइंट इकडे सरकून घेतोय. 40 अपॉन 20 इंटू 10 रेस टू किती घेतलं? -2. 40 अपॉन 20 म्हणजे किती आलं? 2 इंटू 10 रेस टू -2. तर इथं सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करतोय, म्हणजे किती मल्टिप्लाय करायचं? 10 रेस टू -2 न मल्टिप्लाय करायचं. तर इथं 2 इंटू 10 रेस टू -4 मीटर. तर हे बँडविड्थ मिळाली. काय मिळाली? बँडविड्थ मिळाली. आता इथं सेकंड फॉर्म्युला आपण कसा यूज करतोय? तर लेन्स हे बायप्रिझम आणि आयपीसच्या मध्ये ठेवलं आणि मॅग्निफाईड इमेजेस असतील तर हा फॉर्म्युला आहे, d1 अपॉन d इज इक्वल टू v अपॉन u. d1 म्हणजेच काय? डिस्टन्स बिटवीन मॅग्निफाईड इमेजेस. तर हा d1 दिलेला आहे 0.9 सेंटीमीटर. v म्हणजेच काय? तर इथं लेन्स आणि आयपीस मधील डिस्टन्स v. आणि u म्हणजे काय? स्लिट आणि लेन्स मधील डिस्टन्स u. तर हे किती आलं? 90 अपॉन 30. तर इथं 90 अपॉन 30 म्हणजे 3. 0.9 अपॉन d इज इक्वल टू 3. तर d इज इक्वल टू 0.9 अपॉन 3 म्हणजे 0.3 सेंटीमीटर. 0.3 सेंटीमीटर म्हणजेच किती? 0.3 इंटू 10 रेस टू -2 मीटर. आणि वेवलेंथ साठी हा फॉर्म्युला माहित आहे, लॅम्बडा इज इक्वल टू w इंटू स्मॉल d अपॉन कॅपिटल D. आणि इथं व्हॅल्यू मी ठेवतो. w ची व्हॅल्यू किती आलेली वापरता? 2 इंटू 10 रेस टू -4. स्मॉल d ची व्हॅल्यू किती आहे? 0.3 इंटू 10 रेस टू -2 इथं आलेले, डिवायडेड बाय कॅपिटल D किती आहे? 1.2. ऑल व्हॅल्यूज आर केप्ट इन SI युनिट. तर इथं व्हॅल्यू किती मिळते बाबा? 0.3 इंटू 2 म्हणजे किती आलं? 0.6 इंटू 10 रेस टू -4 10 रेस टू -6 अपॉन 1.2. तर हे 0.6 अपॉन 1.2 म्हणजे किती व्हॅल्यू मिळते? 1/2 व्हॅल्यू मिळते. तर 1/2 म्हणजे 0.5 इंटू 10 रेस टू -6. तर इथं 4 पॉइंट मी सरकून घेते, म्हणजे इथं पॉइंट आहे 1 2 3 4. 4 पॉइंट सरकून घेतले म्हणजे 10 रेस टू किती लिहिलं? -10. आणि 10 रेस टू -10 मीटर म्हणजेच किती असतो? अँगस्ट्रॉम. तर वेवलेंथ ऑफ लाईट यूज्ड इज किती मिळेल? 5000 अँगस्ट्रॉम. तर इथं बायप्रिझम एक्सपेरिमेंटचा प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेम मध्ये काय काय प्रेझेंट असतं? स्लिट, बायप्रिझम, लेन्स आणि आयपीस. तर इथं काय दिलेलं आहे? तर बायप्रिझम आणि स्लिट हे डिस्टन्स 15 सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि याच्यानंतर बायप्रिझम आणि आयपीस हे डिस्टन्स किती दिलेलं आहे? 40 सेंटीमीटर दिलेलं आहे. मग कॅपिटल डी ची व्हॅल्यू लिहू शकतोय. कॅपिटल डी किती घ्यायचं बाबा? आता 15 प्लस 40 सेंटीमीटर म्हणजे किती आला? 55 सेंटीमीटर. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन स्लिट आणि आयपीस 55 सेंटीमीटर आलेला आहे.
आता इथं काय केलेलं आहे, लेन्स माउंट केलेलं आहे कुठं, बायप्रिझम आणि आयपीसच्या ठिकाणी. किती डिस्टन्स वरती, 20 सेंटीमीटर. स्लिट पासून किती डिस्टन्स असेल, हे 20 सेंटीमीटर. आता समजा या डिस्टन्सला आपण यू मानूया. यू किती घ्यायचं, 20 सेंटीमीटर. तर इथं व्ही किती घ्यायचं बाबरता. आता कॅपिटल डी 55 आहे, 55 मधून 20 वजा करायचं म्हणजे किती व्हॅल्यू बाबर, आता इथं 35 इतकं डिस्टन्स असेल. तर इथं व्ही चे व्हॅल्यू 35 सेंटीमीटर. म्हणजे लेन्स इथं माउंट केल्यानंतर मॅग्निफाईड इमेजेस मधील डिस्टन्स किती मिळतं, 0.4 mm इतकं डिस्टन्स मिळतं. तर या ठिकाणी लॅम्बडा दिलेला आहे 4200 अँगस्ट्रॉम. तर डब्ल्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे वेवलेंथ दिलेले आहे तर डब्ल्यू फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला मॅग्निफाईड इमेजेस साठी फॉर्म्युला d1 अपॉन स्मॉल d इज इक्वल टू v अपॉन u. तर हा d इकडे घेतला म्हणजे किती झाला, u बाय v इंटू d1. u किती आहे, 20 अपॉन 35. u 20 अपॉन 35 इंटू d1 किती आहे बाबा, 4.5. तर या दोन व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये आहेत. सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल होईल. 5 न भाग घालूया, 5 चौक 20, 5 7 35, 4/7. आणि 4.5 हे कसं आलेलं आहे बाबा, mm मध्ये आलेलं आहे. तर इथं 4.5 इंटू 4 म्हणजे किती आलं, 22 अपॉन 7 म्हणजेच किती आलं, 3.14 mm. आता डब्ल्यू साठी फॉर्म्युला काय घेतोय, लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तर इथं लॅम्बडाची व्हॅल्यू 4200 अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉमचं रूपांतर मीटर मध्ये केलं. कॅपिटल डी ची व्हॅल्यू किती आहे बरोबर, 55 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करताना 10⁻² न मल्टिप्लाय केलं. आणि डिनॉमिनेटर मध्ये स्मॉल डी किती आहे बरोबर, 3.14 mm. 3.14 चं mm चं रूपांतर मीटर मध्ये करताना 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. तर आता या ठिकाणी 4200 इंटू 55 अपॉन 3.14. तर इथं 10⁻² -10 -2 मधून 3 गेलं, 10⁻⁹. इथं मी 4 पॉईंट इकडे सरकून घेतो म्हणजे 10⁻+4 आलं इंटू 10⁻⁹. तर हे सिम्प्लिफाय केलं तर किती व्हॅल्यू मिळते, 8.988 इंटू 10⁻⁵ मीटर. तर यानुसार आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो.